नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। धुतुम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ सुचिता राजेंद्र कडू यांची निवड। धुतुम ग्रामपंचायतीच्या कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली। तसेच रिक्त झालेल्या धुतुम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ सुचिता राजेंद्र कडू यांची शुक्रवारी सर्वानुमते निवड करण्यात आली। धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सौ सुचिता राजेंद्र कडू यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले। धुतुम ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंद्रकांत कमळाकर ठाकूर यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या धुतुम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ सुचिता राजेंद्र कडू यांची शुक्रवारी सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी माजी सरपंच शंकर अनंत ठाकूर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख केशरीनाथ धुई, ग्रामपंचायत सदस्या सौ स्मिता नंदकुमार ठाकूर, माजी उपसरपंच रविनाथ ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, अनिता ठाकूर, करिश्मा ठाकूर, माजी उपसरपंच कविता कुंदन पाटील, ग्रामपंचायत अधिकारी नागनाथ घाडगे, ज्येष्ठ नेते एकनाथ कडू, वहाळगावचे माजी सरपंच अरुण घरत, काशीनाथ पाटील, नामदेव पाटील, माजी उपसरपंच सुंदर ठाकूर, माजी उपसरपंच प्रमोद कडू, परमानंद ठाकूर, ज्येष्ठ नेते शरद ठाकूर, शिवसेनेचे युवा नेते राजेंद्र कडू, रामचंद्र पाटील, सुजित ठाकूर यासह उपस्थित ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच सौ सुचिता राजेंद्र कडू यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले। धुतुम परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे युवा नेते राजेंद्र कडू यांच्या सौ सुचिता ठाकूर या पत्नी असून त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांचे आशीर्वाद घेऊन धुतुम गावाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही एकदिलाने काम करणार असल्याचे नमूद केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगेकर सह तृप्ती भोईर, धुतुम उरण। हो गया।